हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांचा आयुक्तांना फोन। तक्रारींना अधिकारी उत्तर देत नसल्यानं वाकोला ब्रिजवरती पडलेल्या खड्ड्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडून दखल। मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा कॅमेऱ्यात कैद। चिपळूणमधील वाशिष्ठी नदीवरच्या पुलाचा ड्रोन व्हिडिओ समोर। शेकडो खड्ड्यांनी रस्त्यांची चाळण। यंदाच्या पालिका निवडणुकीत प्रभाग रचनेत मोठे बदल नाहीत। 2017च्या निवडणुकीतल्या प्रभाग रचनेप्रमाणेच निवडणूक होणार। मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षात। काल मुख्यमंत्र्यांनी फोन करून उपराष्ट्रपती पदासंदर्भात पाठिंबा देण्याची विनंती केली, मात्र राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत, फडणवीसांना सांगितलं। शरद पवारांची माहिती। कुणाचे किती आमदार आहेत हे सांगण्याची गरज नाही। पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या वादावरनं अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं। महाराष्ट्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असं त्रिदेवांचं सरकार। रुपाली चाकणकरांकडनं तीनही नेत्यांची देवांसोबत तुलना। चाकणकरांच्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता। 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। सरकार फक्त मदत करू शकतं, पूर्ण नुकसान भरपाई देऊ शकत नाही। भाजपचे नेते पाशा पटेलांचं वक्तव्य। वादग्रस्त व्हायरल व्हिडिओ फेक असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा दावा। ओबीसींमध्ये फूट पाडण्यासाठी आखलेला डाव, हाकेंचा आरोप। बीडमध्ये 2 मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरनं वाद। एका मैत्रिणीकडनं दुसरीची हत्या। मृतदेह घेऊन जातानाचं आरोपी वृंदावनी परतारेचं सीसीटीव्ही समोर। आणि राज्यभरामध्ये बैलपोळाचा उत्साह। ठिकठिकाणी सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक। सर्जा राजाला दाखवला पुरणपोळीचं नैवेद्य। विविध कायदे महिलांशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, लैंगिक समानता, महिलांवर होणारे अत्याचार, अशा सर्व गोष्टींवर समग्र चर्चा करून एक त्याच्यावर कार्ययोजना तयार करण्याचा प्रयत्न महिला आयोगातल्या विविध सदस्यांच्या अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे। आणि त्यात सहभागी होण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनंही या संदर्भात काय काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत किंवा आपल्या योजना काय आहेत या मी आणि आपल्या महिला बाल कल्याण मंत्री अदितीताई तटकरे आम्ही त्या ठिकाणी सर्वांसमोर मांडलेल्या आहेत। आणि असं आश्वस्तही केलं आहे की हा जो काही संवाद आहे या संवादातून देशभरातले महिला आयोगाच्या माध्यमातून जी कार्ययोजना तयार होईल ती कार्ययोजना आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मुळातच आपल्याला आता ज्यावेळी जागतिक जी काही जिओपॉलिटिकल परिस्थिती आहे त्या परिस्थितीमुळे आपल्यासमोर काही देश हे त्या ठिकाणी ट्रेड चॅलेंजेस उभे करतायत। अशा परिस्थितीमध्ये या चॅलेंजेसला अपॉर्च्युनिटीमध्ये, संधीमध्ये कसं परिवर्तित करायचं याचा प्रयत्न देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सुरू केला आहे। आणि महाराष्ट्रातही आपण हे ठरवलं आहे की अशा प्रकारे जे ट्रेड बॅरियर्स तयार झालेले आहेत त्यातनं मार्ग काढण्याकरता अल्टरनेट मार्केट्स कसे तयार करता येतील, ते मार्केट्स डेव्हलप करण्याकरता ईज ऑफ डुईंग बिझनेस कसा करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे 100 रिफॉर्म्स की ज्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्या उद्योगांना सुलभता येईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्याकरता आमचा जो मित्र आहे त्या मित्राच्या अंतर्गत
आम्ही एक समिती देखील तयार केलेली आहे आणि दर महिन्याला एक याची आम्ही वॉर रूम तयार केलेली आहे, जी वॉर रूम किती रिफॉर्म्स आम्ही केले त्या रिफॉर्म्सचा आढावा हा दर महिन्याला घेणार आहे. सर, मुंबई असेल किंवा मग राज्यात असेल मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस होताना पाहायला मिळालेला आहे. पाऊस मोठा झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य दिसतं आहे. एकूणच राज्याच्या दृष्टीनं असं किंवा मुंबई आणि एकूण उपनगराच्या दृष्टीनं काय योजना आहे किंवा उपाय राज ठाकरेंनी काल तुमची भेट घेतलेली होती. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ट्रॅफिकचा मांडला आणि आराखडा सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. काय नक्की चर्चा? निश्चितपणे पहिल्यांदा तर ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रचंड पाऊस होतो आणि विशेषतः तो कमी कालावधीत जास्त इंटेन्सिटीने पाऊस होतो त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत असतो. कारण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना आपण नॉर्मल प्लस 10% अशा कंडिशनला ते डिझाईन केलेलं असतं, पण ज्यावेळेस त्याची इंटेन्सिटी 2 पट 3 पट असते त्यावेळी त्याचा काही ना काही परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो. तसा तो परिणाम झालेला आहे. उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत. त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत. चांगल्या सूचना आहेत. जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू. फोन केल्याची माहिती समोर येते. काय चर्चा झाली शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत? यंदा देखील मुंबई गोवा हायवे तयार झाला तरी आपण वारंवार मे महिन्यात करू डेडलाईन दिली जाते, मात्र अजूनही खड्ड्यात आहे मुंबई गोवा हायवे. मला असं वाटतं की हे खरं आहे की अजूनही मुंबई गोवा हायवेवर काही चॅलेंजेस आहेत, पण बहुतांश हायवे हा तयार झालेला आहे. एक पॅच मात्र त्याच्यातला हा अजूनही लोकांना त्रास देतो आहे. मला अपेक्षा आहे की तोही लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर मुंबई गोवा हायवेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या ठिकाणी निश्चितपणे सॉल्व्ह होतील. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी सन्माननीय उद्धव ठाकरेजी आणि सन्माननीय शरद पवारजी या दोघांनाही फोन केला होता आणि मी त्यांना विनंती केली की उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णनजी हे महाराष्ट्राचे मुंबईचे मतदार आहेत, आपले राज्यपाल आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या एका मतदाराला तुमच्या दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी समर्थन द्यावं अशा प्रकारची विनंती मी त्यांना केली. त्यांनी मला बोलताना उद्धवजींनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची चर्चा करू. शरद पवार साहेबांनी सांगितलं की विरोधी पक्षांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय केलेला आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावं लागेल. पण एक कर्तव्य म्हणून आणि या राज्यातला एक मतदार हा उम्मीदवार है, मैं त्यांना फोन किया। उपराष्ट्रपति पद के चुनाव को लेकर के आपने चर्चा की, फोन किया शरद पवार और उद्धव ठाकरे को, क्या बात हुई और क्या? देखिए, मैंने सम्मानीय श्री उद्धव ठाकरे जी और सम्मानीय श्री शरद पवार जी को फ़ोन किया था और मैंने उनसे निवेदन किया था कि महाराष्ट्र के राज्यपाल जो मुंबई के वोटर हैं उनको उपराष्ट्रपति पद का उम्मीदवार तैयार किया गया है या उनको बनाया गया है। उपराष्ट्रपति पद का जो चुनाव होता है ये एक प्रकार से नॉन पार्टीसन माना जाता है, क्योंकि इस चुनाव में कोई व्हिप नहीं होता। इसलिए मैंने उनसे निवेदन किया कि चूँकि आप महाराष्ट्र की अस्मिता को मानने वाले लोग हैं तो आपने भी महाराष्ट्र का एक वोटर ये देश का उपराष्ट्रपति बन रहा है, इसलिए आप उन्हें समर्थन दीजिए। इस प्रकार का मैंने उनसे निवेदन किया था। मुझे उद्धव जी ने कहा कि हम सबसे चर्चा करके फिर निर्णय करेंगे, और शरद पवार जी ने कहा कि चूँकि सारा अपोजिशन साथ में आकर एक कैंडिडेट खड़ा कर रहा है तो हमको उनके साथ जाना पड़ेगा। अंतर्राष्ट्रीय स्तर पर जिस तरीके की परिस्थिति बनी हुई है उसको लेकर के कल महाराष्ट्र सरकार ने एक महत्वपूर्ण बैठक की, वॉर रूम तैयार किया ताकि एक नया मार्केट खोजा जा सके ऐसी परिस्थिति के लिए। देखिए, देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने जो ट्रेड बैरियर्स तैयार हुए हैं उसको एक अवसर के रूप में लीजिए, इस प्रकार का संदेश दिया है, और इस अवसर का इस्तेमाल करते हुए नए ट्रेड मार्केट्स तैयार कीजिए, नए ट्रेड रूट्स तैयार कीजिए, और इनको तैयार करते समय जो हमारे बिजनेसेस को कठिनाइयाँ आती है उन कठिनाइयों को दूर करने के लिए आप ईज़ ऑफ डूइंग बिजनेस के रिफॉर्म्स कीजिए, ऐसा एक संदेश दिया।
जिसके चलते हमने हमारी महाराष्ट्र की जो मित्रा हमारी स्टेट इंस्टीट्यूट ऑफ ट्रांसफॉर्मेशन है उसके साथ में एक कमेटी तैयार की है, जो कमेटी अल्टरनेट मार्केट्स क्या हो सकते हैं, टैरिफ से बचने के लिए हम लोग ईज ऑफ डूइंग बिजनेस कैसा ला सकते हैं, इसके ऊपर काम करना शुरू किया है। और इसको फोकस्ड रूप से करने के लिए एक मैंने वॉर रूम तैयार की है, जो हर महीने इन रिफॉर्म्स को ट्रैक करेगी, कितने रिफॉर्म्स हुए इसका विचार करेगी और उसको लागू किया गया है ना या नहीं किया गया है इसके ऊपर ध्यान दें। एक ट्रैफिक कितनी बड़ी समस्या है खासकर मुंबई और महाराष्ट्र के लिए, क्योंकि पिछले 3 दिनों से ट्रैफिक काफी ज्यादा है और राज ठाकरे ने भी कल प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि आपको कुछ देखिए, मुझे राज ठाकरे मिले थे, उन्होंने ट्रैफिक के बारे में कुछ सूचनाएं मुझे दी है और मैं स्वागत करता हूँ। कोई भी अगर अच्छी सूचनाएं देता है तो हम उसको लागू करने का प्रयास करेंगे। सरकार किस तरीके से काम कर रही राज्य है? सरकारने वेगवेगळी महामंडळ जी आहेत ती घोषणा केली होती, त्यामध्ये संचालक नेमले गेलेले आहेत। विरोधकांकडून आता टीका अशी होते की आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं ही सगळी महामंडळं जी आहेत ती ॲक्टिव्ह केली जात आहेत। असं आहे की पहिल्यांदा तर विरोधकांनी एकच महामंडळ पिन पॉईंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं। याचं कारण काय आहे? त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना, त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे, जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे। पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळं ॲक्टिव्ह होत आहेत। शेवटी ही सगळी महामंडळं तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते। ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली। ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात, त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले। आता यांच्या पोटात का दुखत आहे? आम्ही समाजातल्या सामान्य माणसाला मदत करण्याकरता महामंडळं तयार करून त्याची जर पुनर्रचना करत असू तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्याकरता यांच्या पोटदुखी का होते? कारण समाजातल्या कुठल्याही घटकाकरता यांनी कधीच काही केलं नाही। आपल्याला माहिती आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ गुंडाळून ठेवलं होतं। आज ते महामंडळ मी आणि माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्याला ज्या प्रकारे बळ दिलं, आज मराठा समाजामध्ये 1.5 लाख उद्योजक आम्ही तयार करू शकलो। आज ओबीसी महामंडळाची पुनर्रचना केली, आम्ही महाज्योतीची पुनर्रचना केली, महाज्योती तयार केलं। आज वेगवेगळ्या समाजाची महामंडळ आम्ही तयार केली, त्यातनं उद्योजक तयार होत आहेत। यांच्या पोटात का दुखत आहे? महाराष्ट्र में शक्ति कानून को लेकर काफी कुछ सामने सुनेत्रा पवार यांनी आरक्षणाच्या कार्यक्रमात हजेरी लावली म्हणून त्यांच्यावरती टीका होते की प्रेशर आहे म्हणून युतीमध्ये मला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे। आणि पहिल्यांदा तर RSS काय बँड ऑर्गनायझेशन आहे? मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, मला अभिमान आहे स्वयंसेवक असण्याचा। आणि मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नेहमी राष्ट्रवाद शिकवला आहे। मला नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन आपल्याला देशाचं कल्याण करायचं हे शिकवलेलं आहे। त्यामुळे समजा कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या कार्यक्रमात गेलं तर त्याच्याकरता एवढा आकांड तांडव करण्याची आवश्यकता काय आहे? महाराष्ट्र में जिस तरीके से शक्ति कानून को लेकर की दाल दाखलेली आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आरोप झालेले होते, त्या संदर्भात अतुल बाबा भोसले यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांच्याविरुद्ध। नेमकी काय भूमिका असणार आहे? त्यांच्याच घरातले काही लोकांचे अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। पृथ्वीराज चौहान के पृथ्वीराज चौहान जी के बारे में विधायक अतुल बाबा भोसले जी ने जो साक्ष्य हमारे सामने लाए हैं, जो एविडेंस हमारे सामने लाए हैं, वो बहुत गंभीर है। और इससे ये ध्यान में आता है कि वोट चोरी का ठेका तो राहुल गांधी ने ही लिया हुआ है। असली वोट चोर कौन है ये इसमें से बाहर आया है और अब इसका जवाब राहुल गांधी ने देना चाहिए। थँक्यू। तर विविध विषयांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। विरोधकांना जनतेशी काही देणं घेणं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असताना विरोधकांना जनतेशी काही देणं घेणं नाही असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे।